शिवसेना कायदे विभागाच्या डहाणू विधानसभा अध्यक्षपदी ॲडव्होकेट विराज गडक यांची निवड. पालघर प्रतिनिधी निलेश लांडेगड. शिवसेना बाळासाहेब भवन मंत्रालयाजवळ चर्चगेट या ठिकाणी आदरणीय मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रातून शिवसेनेचा कायदे विभाग मजबूत व्हावा या उद्देशाने प्रत्येक जिल्ह्याची कायदे विभाग कार्यकारिणीची निवड झाली. पालघर जिल्ह्यातून युवा एल्गार आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा पालघर विधानसभा डहाणू विभाग संघटक ॲडव्होकेट विराज गडक यांची शिवसेना कायदे विभागाच्या डहाणू विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सर्वसामान्य जनतेला आपल्या पक्षासोबत जोडण्याची संघटकपदी जबाबदारी असताना यापुढे वकील बांधव पक्षाशी जोडून पक्ष मजबूतीकरण तसेच सामान्य जनतेच्या अडीअडचणी प्रश्न हाताळून त्यांना न्याय मिळवून देण्याची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. ॲडव्होकेट विराज गडक हे गेल्या 7 ते 8 वर्षापासून डहाणू, तलासरी व पालघर जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेमध्ये जाऊन कायद्याचे प्रबोधन करत त्यांना सतत न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न करत आलेले आहेत. अंगणवाडी सेविका, मदतनीस, बचत गट महिलांना दरवर्षीप्रमाणे कायदेविषयक मार्गदर्शन न्यायालय डहाणू यांच्या आदेशानुसार डहाणू, तलासरी, सायवन, कासा, तवा, वाणगाव, चिंचणी या विभागात महिलांना मार्गदर्शन करण्याचे कार्य सतत करतच आलेले आहेत. अशातच आता शिवसेना पक्षाने महाराष्ट्र कायदे विभागाच्या डहाणू विधानसभा अध्यक्षपदी निवड केल्याने आपल्या ग्रामीण भागात कार्य करण्यासाठी मजबूत बळ मिळेल व माझी जबाबदारी मी निष्ठेने पार पाडेल अशी अपेक्षा ॲडव्होकेट विराज गडक यांनी व्यक्त केली आहे. या निवडीसाठी ॲडव्होकेट विराज गडक यांचे पालघर शिवसेना पक्ष तसेच आदिवासी समाजातून अभिनंदन करण्यात येत आहे. या निवडीसाठी महाराष्ट्र कायदे विभाग अध्यक्ष ॲडव्होकेट हेमंत केंजाळकर साहेब तसेच सचिव ॲडव्होकेट अनिल दळवी साहेब आणि खास करून आपल्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष कुंदन भाऊ संखे यांच्या मनापासून आभार ॲडव्होकेट विराज गडक यांनी मानले आहेत.